जगभरामध्ये फणसाचे 128 व्हरायटीज आहेत, हे देखील लोकांना माहित नाही. कारण की आपल्याला फणस फक्त दोनच प्रकारचे माहिती आहेत, बरका आणि कापा. त्या बरक्या फणसाला काही भागात शेमडा फणस म्हणतात किंवा असा गिळगिळीत फणस म्हणतात. 60-65 वर जेव्हा व्हरायटीज आमच्याकडे कलेक्शन झाल्या त्यानंतर आम्ही असं फोकस केलं की आपण लोकलच्या व्हरायटी शोधायला सुरुवात करू. आताच्या घडीला 86 व्हरायटीज आहेत. 22 ते 23 व्हरायटी आम्ही आयडेंटिफाय केल्यात. त्यातल्या 6 ते 7 कोकणात येणाऱ्या, 5-6 व्हरायटीज पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या, मराठवाड्यात येणाऱ्या वेगळ्या, विदर्भात येणाऱ्या वेगळ्या. कारण की विदर्भात फणस हा पिका कसा खायचा हे माहितच नाही. नॉर्दर्न इंडियामध्ये की महाराष्ट्राच्या वरच्या राज्यांमध्ये फणस हा कच्चा म्हणूनच खाल्ला जातो आणि महाराष्ट्र आणि खालच्या राज्यांमध्ये पिका खायचं प्रमाण जास्त आहे. चंदगड साईडला कोल्हापूरला मी एक व्हरायटी आयडेंटिफाय केलेली आहे ज्याचा फणस जमिनीच्या आतमध्ये धरतो, स्टेमला नव्हे, स्टेमच्या खाली. आणि जेव्हा फणस पिकतो त्या जमिनीला तडा जाते, तिथले लोक तो फणस काढतात, खातात, परत मातीने झाकून टाकतात. परत दरवर्षी तशा पद्धतीने त्याला परत फणस यायला सुरुवात होतात. म्हणजे जी निसर्गाची किमया आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज, हे जे कलेक्शन आहे, आमचं भविष्यातलं एम आहे की 100 व्हरायटीज आपण आपल्याकडे असाव्यात.